श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी काल म्हणलेलं, कालचा जो व्हिडिओ पाहिला असेल तर सांगितलेलं होतं की मी आज माहेरी जाणार आहे म्हणून. आणि जाताना मी रंकाळ्यावरती ही राज कपूर पुतळा आहे तिथं समोर हे जे रोपं मिळतात त्यातले 1-2-3 मला रोपं घ्यायची होती. आणि रोपं घ्यायला गेल्यानंतर ते ओळखीचे दादा आहेत, त्यांनी मला अंजीर दिले 4-5 काढून त्यांच्या झाडाचे, आणि पिकलेले होते चांगले. आणि तिथून मग मी माहेर गेले. माहेरी माझं हे जे घर आहे हे 100-150 वर्षापूर्वीचं असल्यामुळं फार जुनं झालेलं आहे. आणि हे माझी आई आहे. आणि घरातला आहे आतला मला व्हिडिओ अजून मी केलेला नाही आहे. मी त्यांची परमिशन काढून कधीतरी मी तो व्हिडिओ बनवेन. आणि हे माझे बाबा आहेत. आणि आईवडिलांचा मी फोटो ह्या तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवला आहे. आणि हे 150 वर्षापूर्वीचं तरी जुनं घर आहे. आणि हे माहेरचे देव आहेत, म्हणजे हा गणपती उभा राहिलेला गणपती आहे. आणि तिथून मग मी डीमार्टला गेलेले होते. कशासाठी तर मुलग्याला मला तंदूर मसाला घेण्यासाठी, कारण एअर फ्रायर घेतला आणि त्यात मी ते चिकन बनवून त्याला देणार म्हणून सांगितलं आणि अजून दिलेलंच नव्हतं. मग म्हटलं आज आपण डीमार्टमध्ये सगळे तंदूरचे मसाले घेतले 2-3 प्रकारचे. तर आत्ता मी जे बनवत आहे ते लखनवी तंदूर चिकन बनवत होते. तर त्यात 1 ते 1.5 चमचा मी तो मसाला घातलेला होता. आणि 1 चमचा दही आणि थोडंसं चिमटभर मीठ आणि थोडंसं तिखट हे सगळं टाकून मिस्टरांनीच सगळं मिक्स केलेलं होतं. आणि 5 ते 10 मिनटं बाजूला ठेवलेलं होतं मुरण्यासाठी. आणि त्यानंतर एअर फ्रायरमध्ये 1-1 पीस लावलेत. थोड्यासुद्धा तेलाचा किंवा बटरचा त्यात वापर केलेला नाही आहे अजिबात. जे दही आणि जो मसाला टाकला आहे तितकंच ते सगळं मॅरिनेट केल्यानंतर असं एअर फ्रायरमध्ये व्यवस्थित लावून घेतलं. आणि मला अजून ते एअर फ्रायर म्हणजे चालवताच अजून ते काय कुठल्या ह्याच्यावरती लावायचं ते येत नाही. त्यामुळं ते सगळं मिस्टरांना आणि मुलांनाच येते, त्यामुळे त्यांनीच लावलं ते व्यवस्थित. 10 मिनटावरती पहिल्यांदा एक बाजूनं भाजून घेतलं आणि नंतर पुन्हा 10 मिनटांनी दुसऱ्या बाजूनी भाजून घेतलेलं. आणि खूपच चांगल्या प्रकारे चिकन भाजलेलं होतं. तंदूर टाईप, म्हणजे आपण जे बाहेरचं चिकन जे खाणार तुम्ही सेम टेस्ट, सेम म्हणजे कुरकुरीत पण तसं झालेलं. मी खाल्लेलं नाही पण मुलग्याला करून दिलेलं. आणि ते जे मी शिजले का बघण्यासाठी असं मोडून बघितलं तर व्यवस्थित परफेक्ट शिजलेलं पण होतं. आणि कलर पण खूप छान आलेला होता, येलो कलरचा. आणि ही एलसीची मैत्रीण, खालून यांच्या गप्पा चाललेल्या असतात, ही वरती जाळीत आणि ती खाली. आणि ती मुलगीसाठी मग एअर फ्रायरमध्ये मी पिझ्झा पण बनवला. हे सगळं तिनंच हे केलेलं आहे, पिझ्झावरचं सगळं, म्हणजे ढबू, कांदा, कॉर्न, पनीर वगैरे काय तिनं टाकलेलं नव्हतं, तिला आवडत नाही पनीर. चीज आणि ऑलिव्स टाकून पूर्ण पिझ्झा बेस. ब्लिंकिटवरून 30 रुपयाला 3 पिझ्झा बेस मिळतात. आणि बाहेरचा पिझ्झा तुम्ही 150-200 रुपयाचा खाण्यापेक्षा घरच्या साहित्यामध्ये खूप चांगला पिझ्झा बनतो आहे. म्हणून मी हा म्हणजे आपण घरातल्या कमीत कमी साहित्यामध्ये पण छान पिझ्झा बनवून ब्रेडवर किंवा बेसवर करून खाऊ शकतो. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. श्री